नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राजमुद्रा सोसायटी, गोमाता नगर, लोअर परेल या ठिकाणी आपण आलेले आहोत. वैदेही विनोद चव्हाण या वैदींना भेटून त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. चला जाऊया आणि भेटूया चव्हाण कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. चांदीच्या ताटामध्ये गणपतीची मूर्ती. विनोदरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. द्या ओळख करून सगळे. माझे मिस्टर. नमस्कार. सासूबाई. द्या द्या द्या. माझी बहीण. नमस्कार. माझी ताई. माझी दीर. माझी जाव आहे. नमस्कार. माझी नणन आहे. हो. ही माझी छोटी मुलगी. बरं. ही 2 नंबर. ती मोठी. त्या नंदेच्या मुली. हे माझे भाऊजी. नमस्कार. आणि हा सर्व माझा बिल्डिंगचा परिवार. माझी फ्रेंड. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण, कुठली शाळा? गावी. गावी म्हणजे आता गाव केवढं असतं ते माझ्या गावी फळसगाव कसं असेल? बुद्रुक. हा? फळसगाव बुद्रुक. कुठे आलं ते गाव? माणगाव. माणगाव म्हणजे कुठलं? महाडच्या पुढे. कोलाडच्या पुढे. कोलाडच्या पुढे. मग केवढं गाव होतं ते? मोठं गाव आहे. मोठं गाव आहे. तिथे शाळा होती. हा. तुमची कुठली हो शाळा? माझी मुंबईमध्ये मिल पॅसेज. कसं गेलं बालपण? बालपण चांगलं ठीक. आई बाबा काय करायचे? आई बाबा आमच्या आईने कष्ट भरपूर केले. बाबा आमचे कायच नाही, घरीच असायचे. बर. पण आमच्या आईनेच आम्हाला लहानाचे मोठं केलं. हा. पण कसं बालपण एकदम बालपण छान एकदम सगळं मजेत गेलं. मजेत मजेत. तुमच्या बाबतीत कसं काय बालपण? माझे आई वडील पण गरीब होते. आम्ही पण लहानाचे मोठे माझे म्हणजे कामालाच राहिलोय. बाकी म्हणजे मुंबईमध्येच. बाकी छान. कधी आले मुंबईत तुम्ही? 7 वर्षाचे असताना. तुम्ही 7 वर्षाच्या होता. कोणाकडे आला? शिवडीला माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांच्या मुलीकडे आलेली. स्नेहा अशोक भगत म्हणून त्यांच्या घरी होती. त्यांच्या घरी होता. किती लग्न वर्ष? होईपर्यंत. लग्न होईपर्यंत. पण त्याने अगदी घरच्यासारखं सांभाळलं. माझ्या आई वडिलांसारखंच. का वडिलांची परिस्थिती बेताची होती? आम्ही 8 भावंड आहेत. 7 बहिणी आणि 1 भाऊ आहे. आता भाऊ माझा पोलीसमध्ये. हो. मग वडील काय करायचे तेव्हा? शेती. शेती. आई वडील शेती. मग तुम्ही माणगावला कशाला गेले होते? मी माणगावला नाही गेलो. ही मुंबईमध्ये होती. कुठे? आणि माझी आत्या मुंबईमध्ये राहते. हा. तिच्या घरी माझ्या बहिणीची डिलिव्हरी झालेली. मी तेव्हा तिथे आलेली होती. ह्यांचे वडील तिथे होते माझ्या आत्याच्या इथे. त्यांनी मला पाहिलेली. मग त्यांनी माझ्या आत्याला सांगितले की ही मुलगी आमच्या मुलासाठी देणार का? माझ्या आत्याने मला फोन केला आणि विचारलं. मी बोलले हा का करणार म्हणजे लग्न. अच्छा, लग्न करणार असं सांगितलं. मग तुम्ही एकमेकांना कधी बघितलं? आम्ही यांच्या मावशीच्या घरी बघितलं, मुंबईमध्येच. म्हणजे मला माझ्या तिथे भावाचं माझ्या लग्न आत्याने होतं बोलवून मावशीच्या घेतलं. मुलाचा. हा. तेव्हा आमची भेट झाली. मग काय बोलणं झालं, बघितलं आणि आवडलं. लगेच पसंत आहे बोललो. आणि मग कसं काय लगेच सांगितलं पसंत आहे म्हणून? हा. दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही माझी बहीण गेलेली, हा. माझी मावशीची मुलगी ती, आणि ते जाऊन बघून आले हिला. आणि लगेच ते ठरवलं. मग ते ही जी ती शिवडीची ती मॅडम म्हणजे तिला आईच मानते ती, तिने पण होकार दिला. चांगलं आहे. काय झालं? म्हणजे लग्न जमण्यासाठी हा बोलले. म्हणजे ते आपण हिच्या आईवडिलांना बोलवलं गावावरनं. मग ते बोलणी झाली. मग ते ठरलं. कसं वाटतंय पण आता तुम्हाला? छान आहे. काय छान? म्हणजे संसार छान आहे. संसार छान आहे. हा. पण मग लग्नाचा होकार झाल्यानंतर तुम्ही लग्न किती दिवसांनी झालं? लग्न आमचं माझ्या सासऱ्याने म्हणजे लगेच घेतलं. बघितल्यावर मग म्हणजे ठरवलं त्या लोकांनी. किती दिवसात? 2 महिने म्हणजे घेतलं 2 महिन्यातच. 2 महिन्यातच लगेच लग्न ठरलं? हा. का? माझे सासरे बोलले लगेच करायचं म्हणून. त्यांना घाई होती मला लग्न म्हणजे. एक मिनिट, तुम्हाला नव्हती? हे आपलं बरं आहे, दुसऱ्यांवर ढकलून मोकळे होता तुम्ही.
त्यांना जास्त घाई होती मला. म्हणजे थोडे ते असे आजारी होते. आजारी होते मग त्याच्या त्यांचं मत होतं की म्हणजे लवकर ही मुलगी भेटली आहे तर करून टाकावं आपण असं. हो हा, पण ते नंतर चांगले झाले. आजारी होते पण नंतर चांगले झाले. म्हणजे तुम्ही आल्यामुळे घरात ते काय माहित नाही, पण म्हणजे बोलले की करायचं म्हणजे आताच करायचं. त्यांच्या ह्यानी ते म्हणजे लगेच झालं असं. पण मला सांगा, लग्न जमल्यापासून लग्न होईपर्यंत 2 महिने होते, हा, तेव्हा किती वेळा भेटले तुम्ही? एकदा हॉटेलमध्ये. कुठल्या? सर्व होतो म्हणजे आम्ही अरे हो दोघं. हो, पण ते सांगतात दोघेच होतो म्हणून. दादरला आम्ही विसाव हॉटेलमध्ये एकदा बहीण माझी आणि हिला बोलवलेली. दादाला नाही शिवली. थांबा थांबा थांबा, काय 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 काय? दादरला नाही, नाही, शिवडीला. शिवडीला. म्हणजे दादरला म्हणजे एकदा ते भेट- पण मला माझ्या अंगठीचा माप घ्यायचा होता ह्या लोकांना, घरच्यांना. तेव्हा तिथे भेटलेले. मग मी जिथे कामाला होती, मी पार्लरचा कोर्स शिकायला जायची ना, मग तिथे एक हॉटेल होता, तिथेच आम्ही भेटलेलो. नाही पण ती विसावामध्ये पण भेटले तर होते. दादरला पण आम्ही भेटलो. काय हो? माप चप्पलचा माप. हा? हा, चप्पलचा माप मी घ्यायला अंगठीचं माप घ्यायला शिवडीला, शिवडीला, चप्पलाचं माप घ्यायला दादरला. दादरला. आणि दोनच परत- भेट झाले. आणि तिसऱ्यांदा तिसऱ्याचा डायरेक्ट लग्न साखरपुड्याला. हा, तीनदा आणि तीनदा चौथं? साखरपुडा डायरेक्ट लग्नामध्ये. पण त्याच्या आधी 2 वेळा तुम्ही भेटलात, तर दोघेच बोलला होता तेव्हा? हो, आम्ही ना माझी नणंद होती बरोबर. आम्ही चप्पल घेतली, नंतर मग ती बोलली हा चला. मग हे बोलले नाही, माझ्या मित्राच्या बायकोची डिलिव्हरी झाली, तिला बघायला जायचंय. हा. मग आम्ही दोघं गेलो तेव्हा एकटेच. आणि बहीण चपला घेऊन घरी. किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष झाले. 14 वर्ष. हा. काय हो, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं एकदम तुम्ही छान. काय करता आता? मी आता ऑफिसमध्ये कामाला आहे. पण तुमच्या दोघांमध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? शांत माझंच आहे. का वहिनी असं का बोलतायत? मी तापट आहे म्हणून बोलतो. कशामुळे एवढं? बघा कसं शांत एकदम. हा? गरीब मनाचा जीव तिकडे बघा कसा, हो की नाही? लय भडकते. हा? कधी कधी लय भडकते. आवाजच तिचा असा आहे हा. ना, सगळ्यांना वाटतं काहीतरी झालं. झालं. माझं पहिल्यापासूनच आवाज आवाज मोठा तसा आहे आहे. तिचा. म्हणजे कसं कसं बोलता तुम्ही? म्हणजे मोठ्या आवाज आहे माझा. कुठपर्यंत ऐकायला जातं? खाली खालपर्यंत जातो बिल्डिंग. हा, बिल्डिंगचे खालचे माणसं काय वहिनी, म्हणून मी सुद्धा ना हळू दबकत आलो. 10 वाजताच एरियात आलेलो, पण आवाज आल्यामुळे सारखा पळायचो मी दादर दिंडीपर्यंत. वहिनी, काय दरार आहे तुमचा, हो ना? पण तुमच्या या 14 वर्षाच्या संसारातल्या यशाचं रहस्य किंवा यशाचं श्रेय तुम्ही वहिनींना द्याल? ती आल्यापासून तिने म्हणजे लग्न झाल्यापासून म्हणजे पूर्ण घराला तिने सांभाळलं. म्हणजे माझ्या भावाला, आईला, वडिलांना चांगलं. आणि जेवण पण व्यवस्थित. आणि जे पाहुणे मंडळी येतात म्हणजे आपले नातेवाईक, त्यांचा पण चांगला पाहुणचार करते ती. कुठला पण माणूस आहे, लहानापासून ते म्हातारा मोठं, सगळ्यांचं ते पाहुणचार चांगलं करते. हे तिथं एक चांगलं आहे. बघा, कौतुक करतायत. बरं, पिक्चरला वगैरे घेऊन जातात? नाही, अजिबात नाही. तिला आवडत नाही. तुम्हाला आवडत नाही? आवड नाही तिला. काय हो? असं काही नाही, आपली परिस्थिती बघून मी आपलं म्हणजे हे करते. त्यामुळे जर नेलं त्याने तर आवडेल ना. हो. उगाच काय आवडत नाही. त्यांना विचार, आता काय TV? म्हणजे टाइमच नसतो त्यांना, तर नेतील कधी? काय हो? हा, मला पण वेळ भेटत नाही. मग? मी रात्री लेट होतो कामावरनं. सुट्टी कधी असते? सुट्टी संडेला असते. ते पण मुलांच्या ह्याच्यामध्ये आपलं गाव निघून जातं. परत मी भजनी बुवा आहे, म्हणजे मी कुठे कुठे हे असलं कॉलचं तिकडे मी आता खाली आलो ना, तेव्हा एक बोर्ड वाचला की शिर्डीच्या दिशेने पालखी निघाली आहे तुमच्या बिल्डिंग. हा. हो ना? हो, आज जाणार. आज पदयात्रा आहे. बरं बरं. किती दिवस चालत जाता तुम्ही? आम्ही 8 दिवस 8 दिवस चालत चालत शिर्डीपर्यंत जाणार, बाबांचं दर्शन घेणार आणि घेणार. परत येणार. तुम्ही नाही जात कधी वहिनी? हे मग आम्ही ते, तिकडे येतात. आम्ही पोचतात पोहोचलो तेव्हा ना जातो ना तिकडे आम्ही. शिर्डीला, मग आमची फॅमिली आम्ही तिकडे आदल्या येते दिवशी सगळं बसतो पूर्ण. रात्री आणि मग दुसऱ्या दिवशी ते भेटतात तेव्हा तिथे जातो आम्ही पण. शिर्डीला दरवर्षी दरवर्षी कारण मला आता खूप उत्साहाचं वातावरण दिसलं इकडे. अजून संध्याकाळी असं तर तुम्हाला सगळं भेटणार. आणखी, पालखी आणखी. पालखी बरं वहिनी, ते कधीच रागवत नाहीत ना? रागवतात. भडकतात कधी कधी, ते पण भडकतात. पण मग आता त्याने आज ठरवलं उद्यापासून रोज एक चित्रपट दाखवणार. आवडेल तुम्हाला? आवडेल? नाही, असं कधीतरी जाणार. हा. नेहमी कसं जाणार? 14 वर्षात कधीतरी नाही गेलात, आता कधी जाणार? जाऊ जाऊ. जाणार ना. पण खुश आहात ना तुम्ही? हो, या घरात भरपूर. पूर्ण समाधानी हो. आहात तुम्ही? मी पूर्ण. या कुटुंबाशी आणखी गप्पा मारूया. पण आता या पहिल्या खेळामध्ये त्या सगळ्या वस्तू वैदींना मिळणार का बघूया. वरण भात. वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाली.
डिस्को दांडिया. मोठ्याने वाचा. डिस्को दांडिया. 30 सेकंद झाली हा वहिनी. एक मिनिट. शाळेचे गणेश. 40 सेकंद झाली. 20 सेकंद राहिली आहेत. कबूतर. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. Thank you. अभिनंदन. वहिनी तुम्हाला चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि वहिनींना मिळाली ती चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. घेऊया काही क्षणांची विश्रांती. नमस्कार. पहिला आरोप बघूया कोणाचा आहे. तुम्हाला राग भरपूर येतो. हा मान्य? हा. मिस्टरांना सतत तुम्ही कुठे आहे म्हणून फोन करत असता. नाही. आरोप मान्य नाही. नाही. तुमचं काय म्हणणं आहे? नाही. तुमचा आवाज खूप मोठा आहे त्यामुळे लगेच बिल्डिंगला कळतं. मान्य? मान्य मान्य. ओके. काय गोड आरोप केला माहितीये. तुम्ही स्वतःला हिरोईन समजता. मान्य आहे आरोप? नाही. तुम्हाला मान्य नाही? तुम्हाला? नाही नाही. मिस्टरांना सतत फोन करत नसता तुम्ही? असं कधीतरी करतो म्हणजे कुठे आत वगैरे. असं सारखं नाही करत. नाही ना. आणि तुम्ही स्वतःला हिरोईन समजता. नाही. हा आरोप तुम्हाला मान्य नाही? नाही. तुम्हाला? नाही. मान्य नाही. कोणी केलेत आरोप? वाचा पटकन. माझं नवराच आहे. स्वतः लिहिता आणि मग नाही म्हणता. कारण आता वहिनी आहेत. लिहिलं ना तेव्हा वहिनी नव्हत्या ना. सतत घाईत असता तुम्ही. हा. हा आरोप मान्य आहे? काय हो? मान्य. सतत घाईत. कधी समोर दिसला तर नाक मुरडता. नाही. असं कधीच नाही. नाही बरोबर आहे. ती समोरचं नागपूर उलट ती अशी बोलणार ती अर्धा एक तास. हा. मग काय बरोबर आहे का म्हणा. समोरची बोललेलं आई कशाला आली काय माहिती. आता मला कंजूस आहात तुम्ही. नाही अजिबात नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांचा अपमान करता. नाही. ते कोणी केलेत आरोप? या लोकांनी केले. इथून पुढे याच तुम्ही तुम्हाला करेल आता. काय म्हणणं आहे तुमचं? नाही नाही. कंजूस तर नाहीच आहे. नाही. आखडू आहे. नाही. लिहिलंय. घरात पदार्थ करतात आणि स्वतःच खातात. नाही. कोणाला असं होत नाही. नाही कधीच काय नाही. हो? समोरच्याला देते नाही पहिला. आकडू नाही ती पकडू आहे. वेळेवर काम करत नाही. करते. मोबाईलवर सतत बोलत असते. हा. घरातली कामं करत नाही. करते. मुलांना मारत राहते. हे बघा हे लिहिलंय की नाही सांगा हो. वाचा. तुम्हीच वाचा. कोणी लिहिलंय? अक्षर कोणाचं आहे? काय नाही. माझं नाही हा. नाही तर उद्या माझ्यावरच ढकलायच्या. अजून शेवटची चिठ्ठी बघूया. समोरच्याला बोलताना विचार करून बोलत नाही त्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. हा. हे बरोबर आहे. तसं माझं पण हा मला पण तसंच करते. म्हणजे कामानं लेट आलं की काय कुठं होता पण विचारायचं ना का लेट झालं. डायरेक्ट पटकन बोलून जाते. मग तुम्हाला वाईट वाटतं. वाईट वाटतं. वाईट वाटत नाही. मग फोन करत नाहीत ना. लेट येतो. एक तर आवाज मोठा मग मी खाली जातो का. मग हे थंड झालं की मी येतो. मग मला जेवण वाढून ठेवा मी जेवतो. बरं वहिनी आजपासून एक बदल करायचा असेल. हे सगळ्यांनी आरोप केलेत. आरोप म्हणण्यापेक्षा हसत हसत तुम्हाला सांगितलंय की या घराच्या भविष्यातील आनंदासाठी तुम्ही एखादा बदल केला तर खूप गरजेचा आहे. आणि नकळत या सगळ्यांनी ना आपल्या भावना व्यक्त केल्यात. तुमचं काय म्हणणं आहे? बदल म्हणजे आवाज कमी करायचा करेन. आणि एखाद्याला समोर अशी म्हणजे बोलते पटकन ते कमी करेन. बोलते म्हणजे मी जिथे बोलायचं तेच बोलते. असं कोणाला काही वाईट नाही बोलत. पण तरी त्या म्हणतात ना की तुमच्या बोलण्यामुळे मन दुखावतात. हा ठीक आहे. त्याच्यात बदल करेन मी. म्हणजे काय करणार? म्हणजे समोरच्याला जे नसेल बोलायचं ते नाही बोलणार. नाही बोलणार. कधीपासून आहे? आजपासून. नक्की. तर आता चित्र काढायचे. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. हा या चालेल. काढा चित्र.
अभिनंदन. चला, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. दुसरं चित्र तुम्ही काढायचं. शेफ्टी का अभिनंदन. चला, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. छान काढला पण घोडा. अभिनंदन वहिनी. मिक्सर. खूप छान चित्र काढलं. घरातल्यानी ओळखलं, त्यामुळे ते बक्षीस वहिनीला मिळालं. काय वहिनी, मला तुम्हाला विचारायचंय की इतके सगळ्यांनी आरोप बिरोप केले, खरंच केले का हो मनापासून आरोप? नाही. हे तुम्ही एवढं त्यांना उत्साहाने बोलवलं तरी असे का वागले हे तुमच्याशी? काय माहित. लक्षात ठेवा कोण कोण. हा? तुम्ही कोण यांच्या? बहीण मी ती. काय सांगाल त्यांच्या स्वभावाबद्दल? तशी तशी खूप चांगली आहे, म्हणजे समजूतदार आहे, पूर्ण फॅमिलीला ती सांभाळते. त्याबद्दल खूपच म्हणजे आम्हाला तिचा अभिमान वाटतो. कारण ह्यांच्याकडे पहिलं असं काही नव्हतं, म्हणजे ते ह्यांच्या घरी आली त्याच्यामुळे खूपच ह्यांच्या घराचं सुधारणा झाली. वा वा. तर पूर्ण कुटुंबाला ती खूप छान सांभाळते. सासूबाई आहेत? द्या सासूबाई, सांगा सुनेबद्दल. सून चांगली आहे. आल्या गेलेला अशी पाहुण्याचा चांगला करते, घरादाराला चांगली आहे. आणि मुलाबद्दल काय म्हणाल? मुलगा बी चांगला आहे. पण तो उशिरा येतो, तो काय उशिरा त्याचं कामच तसं आहे. काय काम तसं? कामच तसं आहे तर त्याचं. सून चांगली आहे. हो ना. ते बाकीचे तक्रार करतात सुनेचा आवाज मोठा आहे वगैरे. आवाज मोठा आहे तिचा. हो. आपण कोण? मी तिची नणन बोलते. हा. म्हणजे भाऊजे चांगली आहे माझी. असं वाटत नाही की भाऊजे एक बहीणच आहे, अशी ती आमचं पाहुणचार वगैरे करते. भावाला काय सल्ला देणार? भाऊ पण चांगले आहे. चांगला आहे. हो, खूप चांगले. दोघेही चांगले आहेत. दोघेही चांगले आहेत. वहिनीबद्दल चांगलं बोलते. नणंदबाई. अजून कोण? जावबाई माझी खूप चांगली आहे. आम्ही खूप मिळून मिसळून राहतो. आमचं जॉईंट फॅमिली आहे. आम्ही खूप चांगले राहतो. कुटुंबामध्ये खूप खुश आहेत दोघी पण. पण त्या इतक्या चिडचिड करतात असं सगळे म्हणतात, तर तुम्ही जाऊ हा, का तशा एकदा? त्या आहेत. त्या आम्ही दोघी आहोत. थोडं लडबड होते आमच्या दोघींमध्ये, पण आम्ही खूप गोड गोड मिळून राहतो दोघी पण. मग काय करता? एक जण पोळपाट, एक नाही जण नाही नाही, तशा आम्ही नाही वागत दोघी पण कधी एकमेकींवर. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागेल? क्षमा मागायची असेल तर सासूची मागेन. कधी जावेला पण चुकून बोलले असेल तर तिची मागेन. बाकी म्हणजे नंदा आहेत त्यांची पण मागेन. कधी म्हणजे बोलून गेली असेल तर त्यांनी म्हणजे हे करावं. आणि तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? बायकोची मागतो, कारण ती बोलते लेट होतं कामावरनं. प्रयत्न करेन लवकर यायचा. आणि ती क्षमा मागतो ती. हो ना. प्रयत्न करू शकतो मी लवकर यायचा, कारण ते कामच तसं आहे ना. हा, पण जरा वेळ काढा ना वेळ. त्यासाठी. माझी इच्छा आहे की त्यांनी एक गाणं बोलावं. आज चला एक गाणं. वा वा. खूप छान बोलतात ते. हो, म्हणा नाव. विसरू नको त्या आई बापाला, विसरू नको त्या आई बापाला, जिजवली जेनी काया, काया जिजवून तुझ्या शिरावर, धरली सुखाची माया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बाबांवरती प्रेम करत राहा. वृद्ध जेव्हा आई बाबा होतात तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त गरज जर कोणाची असेल तर ती मुलांची असते. आई वडिलांना अत्यंत आनंदात कसं ठेवता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा, असाच काहीसा संदेश या गाण्यातून आज दिलेला आहे. वहिनी नमस्कार. तुम्हाला नमस्कार. तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वैदिंदा तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.